कस्टमरनी मला आज अशा केकचा व्हिडिओ पाठवला की मीच विचारात पडले की हा कोणता फ्लेवर आणि ह्याची चव कशी लागेल. नमस्कार मंडळी. झालं काय की ही ऑर्डर मला आमच्या दिव्यातूनच आली होती. कस्टमरनी मला ह्या केकचा व्हिडिओ पाठवला होता आणि मला सांगितलं होतं की जसा आहे तसाच मला बनवून हा केक द्या. म्हणून मी सुद्धा ना सेम केक बनवला आहे. पण ह्या केकची ना थोडी लेअरिंग वेगळीच आहे. हा चॉकलेट फ्लेवरचा केक असून ह्याच्यात चॉकलेट गनाशेच वापरलं नाही. पहिल्या लेअर मध्ये फक्त ना व्हाईट आणि ब्लॅक चोको चिप्स वापरले ती आणि दुसऱ्या लेअर साठी ना आपल्या ज्या चेरी असतात ना त्याचा मी क्रश करून तो वापरला आहे. बिना गनाश वापरताना ना असा चॉकलेट फ्लेवर केक मी फर्स्ट टाइमच केला होता आणि हा केक आहे ना तो कस्टमरला सुद्धा खूपच आवडला. त्यांचा फीडबॅक आहे तोही तुमच्या बरोबर मी शेअर करते. आता हे केकची लेअरिंग वगैरे झाली तर पुढचं काम होतं हा केक कटिंग करायचं आणि हा कस्टमरला केक ना पेस्ट्री टाइप मध्ये पूर्ण कटिंग करून पाहिजे होता. म्हणून नाही तर मी आपली जी सुरी आहे ना ती थोडीशी हलकीशी गरम केली आणि त्यानंच हा केक कटिंग केला. आता सुरी थोडीशी गरम करायचं कारण म्हणजे ना पेस्ट्री वगैरे व्यवस्थित कट व्हावे आणि त्याचे क्रम्स पण निघून म्हणून मी गरम केली. आता होम बेकर म्हटलं तर कस्टमायझेशन आलं. असेच बघा कस्टमर वेगवेगळे व्हिडिओ फोटो पाठवतात आणि मी त्यांना केक बनवून देते. त्यातून काय होतं मलाही नवीन नवीन शिकायला भेटतं. वरून ना कट केलेलं चॉकलेट भरपूर वापरून पूर्ण केक असा कव्हर केलेला आहे आणि नंतर वरून थोडीशी डिझाईन करून चेरीने सजवला की झाला आपला हा केक तयार. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.